ही लय बारकं होतं का नाही ग. आता याला कमान आपली इकडे घ्यायची. आता वाढलं याला बांधून ठेवावं लागतं ना, तर हे असं फटं सगळं खाली याच्यात. आता ही फटं जर बांधलं ना तर इथलं फटं वर जाते पाक, आणि लय मोठं झाले बांधता येते. त्यामुळे बारका बांधून टाकू. हे पाक कट केलं आपण का नाही ग. मग काय सगळं एक लेवल झालं तर सगळे कट केलं तर आता हे असं इकडे घ्यायचं कमान. कसली भारी दिसेल तुझी सरडा बसायला. आपण जम करून टाकू यो मग कसलं मोठं आहे गे, आहे का. जम करून दिसाय मला दा. असं पाळीव प्राणी आपल्याकडे यायचं. किती मोठा आहे. असं पाळीव प्राणी आमच्याकडले असते ते. पाला, सरड, बिळकुंड्या हे आम्ही आता पावसाळा आला की सगळं दिसून येते. आता पाऊस यायच्या मार्गावर आहे. आज जरा शिरवळ झाली चांगलं. काल परवा लय ऊन होतं. उकडायचं कमी झालंय. उकडायचं कमी झाले. आता त्याला बांधून घेऊ मस्त पैकी चकाट मध्ये एकदम. आता अस्ताव्यस्त झालेलं सावरून घेऊया. बांधून घेऊ की आता. कसं दिसतं येऊ 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 कसं दिसते. भारी आहे का फुलात. कसं आहे मुन्या मुन्या सरडा सरडा. हो की ताई खोक हो की सरडा बसलाय. चालू खर्च कर जा. हो की ताई हो हो खो जा लवकर जा जा. बघितला बघितला नको पडला पडला पडला. अरे नाऱ्या जा की खा जा सरडा. असा कसं येड्यानं लागलाय करायला. हा गावला का सरडा. कुठे कुठे पडला. हो इथं हो ये तशी ग डपका जाऊन बसला आतमध्ये. येड रताळ येड मांजर आहे. शहाणा मांजर दुधावरचा मांजर आहे ते. खायना ना काय होईना. खा की जा ना रे. कसलं फुलं फुलले बघा. एक नंबर आहे का. कसा आहे येड रताळ आहे. का खायना ना होईना ना काय खरंय. कुठं आहे हो गीता पळून चाललं ती मांजर. गेला तर कुठं सरदा. हे बी आलं काळ. हे मांजर खिबडीतले काय खरंय. सगळं बांधून टाकलं. हे बघा कसं वारबाडलं आहे का सगळ्या हाताला. हे इथून जे वारबाडलंय सगळं अंगाला वारबाडलंय. इकडं हाताला वारबाडलंय. हे काय सर महाग तू उघडे. तर ही बांधले कसं दाखवतो तुम्हाला आता. लय वारबाडलं लय म्हणजे काय साधे विचारू नका. आता सगळ्या हाताला वारच झाले जाई. कुठं चालली शंभू कपाळ घेऊन. हा योगा दिन साजरी करायला. योगा दिन झाला संपला योगा डे. तू घरी जा योगा करीत. जा संपला योगा कधी सकाळी 2 वाजताच. पोरगी चालली काहीतरी घेऊन. आई चालली पिशी घेऊन सोडायला. हा जाऊ जाऊ आमचा कार्यक्रम चालू आहे इथं. हा आणि मार्द काम संपले. आली बघा ही पोरगी. इथं सगळ्या हातावर माझ्या रेषा वार पडल्यावर आली. सगळं कसं आहे वार कसं झाले बघी. कसं आहे वार. हा किती वार झाले मग काय तर. तुमच्या संग बघा मग अशी कशी होती कमान. आता कशी झाली एकदम स्वच्छ. हा एकदम मोरासारखं दिसायला. हे सगळं घाण होतं बघा. एकदम स्वच्छ करून टाकली. इकडे ग्राम स्वच्छता अभियान चालू आहे आईचा. तर ही आपली कमान कधी भरायची काय माहिती. हा अजून एवढे सगळं आतला कचरा बिचरा काढला आता. इथं कापून भरतंय. पावसाळ्यात एवढं भरलं पाहिजे. लय अस्ताव्यस्त झालं तर त्याला ताळ्यावर आणलं. जरा एक फाट राहिला जर शाणावर. त्याला बघू काय करता येईल. तरी असं 1-6 महिन्यामध्ये सगळं फुल झालं पाहिजे. हा हे साईडलाच फटलंय फुटते. पुढं जायचं नावच घे नाही. हा का नाही का. तर लय होतं बारकं लय मोठं केले आम्ही. हा कपड्यात बी नव्हतं. इथं लय असतं. हे बाकीचं ह्या साईडचंच फटलंय वाढते. असं कना या साईडचं आणि या साईडचं. हे कामाचं काय वाढे ना. आता बघू पाऊस येते का नाही. दिवस वाट बघू. आज येणार गाडी मोडली आणि गेले कापल्याला. हे आपलं हे सगळं आता भरून निघलं. सगळी हे मोकळं झालं. आता याला सगळ्या लोंब्या फुटले त्याला. आणि हे ते गार्डन आहे. तर हे तर शांडा हितवर चालला आहे आता हे पूर्ण हे कामं येऊन न्यायचं आपल्याला. इथे पत्र्यावर सोडून द्यायचं. ह्याला लय भारी फुले येते. कसं आहे बघा. तर हे पूर्ण गार्डन हिरवगार करायचं आपल्याला ह्या पावसाळ्यात. आणि हे ते एक आहे. इथलं पण वर गेलं आणि इथलं पण वर गेलं ना. फोटो बिटो काढायला एक नंबर. इथं लय जंगी नियोजन आहे. हे मोकळ्या राहणार आपलं. हे बघा कसलं हिरवगार झालं आहे का. हे पावसाळ्यात पुढे आता कापून टाकू घ्या. आता पावसाळ्यात पुढे कापलं म्हणजे लय वाढलं. हे असं चौकोन पाहिजे. ह्याला लय वाढले. असं उंच करायचं आपलं. ह्या लेवलपर्यंत न्यायचं उंच. तिकडचं आणि इकडचं. ह्याचं पण नियोजन लावून कापून टाकू. हे तर कापलेलंच आहे. हे लय मोठं झालं बेकारवाने.
ही आपली मशिनरी आहे बघा. ह्यानं सगळं कापून निघतं एकदम व्यवस्थित चकाचकमध्ये. कसं आहे मशीन, हे आपला बोर्ड कायम इथं असते एक. तर आता ही बघा कधी दिसतंय आणि थोड्या वेळानं दाखवतो तर कधी दिसतंय बघा. आता बघा कसं आहे का एकदम सरळ क्लिअर खट एकदम. कसं आहे तरी असं होतंय बघा. एक आपल्यावर मध्ये गाचपान होतं, आता सरळ झालं. इकडून बघा कसं आहे एकदम दिसतंय ना सरळ. आता ह्या बाजूत राहिलं. आता ह्या बाजू जरा थोडं सावलीला जरा थोडं हे आम्ही पाणलं होतं ना, ह्यामुळे खाली सोडल्यामुळे इकडे जरा पानं जास्त आलं नाही. ते आता मोकळं पाहिजे तरी बी कापून घेतो आता मी. गार्डन सांभाळत म्हणल्यावर लय अवघड काम आहे. काय म्हणा तुला हा. आता दाखवतो तुम्हाला कसलं चकोट केलं. एकदम चौकोनी करून टाकले मी. कसे आहे बघा लेवल आहे का. कशी आहे लेवल आहे का. एक नंबर दोरी दिसते एकदम चौकोन. कसा आहे ह्या कडपासून हे कडपर्यंत सगळं चौकोन एक नंबर दिसणार तुम्हाला. आणि ह्या कडनं पण आहे का कसं आहे चौकोन. हां असं दिसतंय. कसं आहे ह्या कोपऱ्यापासून ह्या कोपऱ्यापर्यंत. जेवढं चांगलं गार्डन तेवढा मेंटेनन्स जास्त आहे. तर आता इकडचं करू. आता बघू इकडचं कसं नियोजन होतं आहे. हे तर एकदम एक नंबर करून टाकलं मी. आता हे वाढलं ना लय भारी दिसणार आहे. आता ही बाजू पण बघा कसली दिसते ही चित्री आहे का. सगळं हसता फटं बिटं जिकडे तिकडे झाले. आता गाडी जर इकडे तिकडे सारतो आणि सगळं एक लेवल करून घेतो. आता वरची पण काही लेवल नाही, सगळं मागं पुढं झालं आहे सगळा खेळ करतो आता एक नंबरात. थांबा झालं बघा. इकडचं हे असतं असं झालेलं. हे काय झालं थोडं इकडं पोकळच राहिले कशाने काही. इकडं ऊन नसल्यामुळे बहुतेक की पोकळ राहिले. तिकडचं लय भरीव आहे. ते काय अडचण नाही. तिकडचं करून घेऊ आता. झालं आमचा खुशा पण काम करू लागला का नाही खुशा. हां हे पण झालं बघा एकदम ओके. मग कटाकट कसा आहे एक नंबर. ठीक आहे कसं आहे एक नंबर कटाकट बघ. हां सांगितलंय वय. इकडचं झालं इकडचं झालं एकदम ओके मध्ये खटाखट का नाही ग. इथले ग्रामस्वच्छता अभियान चालू आहे बघा. सगळं कसलं अस्ताव्यस्त पडलं होतं. सगळं स्वच्छता केली आहे दोघींनी. त्या कोपऱ्यातली बी स्वच्छता केली. त्या कोपऱ्यातली बी केली. हां कर आता कोपऱ्यात चालू आहे स्वच्छता. हां आई ना बी ह्या कोपऱ्यात स्वच्छता करायची. आता हे कसलं घाण आहे मी सगळं काढले. आता लय घाण होतं पण व्हिडिओ काढायला राहिला. चला आता इथली स्वच्छता करून घेतो सगळी. आता हे पाल बारकी आहे बघ. हो माग वडणीवर आहे. झटक की जोरात. बारकी हो या शिंडावर गेली तो. शिंडीवर हो की ताई. थांब भेकडे नाही पाल झालं बघा. चकोट एकदम कसं आहे एकदम फर्स्ट क्लास. सकाळी कसले घाण होतं इथं. आता सगळं एकदम ओकेमध्ये खटाखट केलं का नाही. काय काम नसतं इथं तरी आपण स्वच्छता करून ठेवली सगळी. ही बी आता हलवायचं आहे तिकडं. इथलं सगळं झालं ओकेमध्ये खटाखट एकदम.